आगीत तब्बल 65 लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। ही घटना घडली आहे ग्रेट नाग रोडवरील प्लॉट क्रमांक 47 येथे। गोदामात साठवलेले प्लास्टिक स्क्रॅप, टीन शेड्स आणि स्ट्रक्चरल साहित्य जळून खाक झालं। एवढंच नव्हे तर या आगीत आजूबाजूचे 7 घरेही प्रभावित झाली आहेत। या घरांमध्ये वायरिंग, टीव्ही, फ्रीज, टीन शेड, भिंतीचं मोठं नुकसानही झालं आहे। गोदामाचे मालक सूर्यकांत लोखंडे यांनी माहिती दिली की ऑफिससाठी फक्त 5 लाखाचा विमा घेतला होता, पण झालेलं नुकसान त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे। त्यामुळे त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे। अग्निशमन दलाच्या 13 गाड्यांनी वेळेवर धाव घेऊन आग विझवण्याचे शर्थीचं काम केलं। काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली, पण त्याआधी धुरामुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली होती। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। शॉर्ट सर्किट किंवा ज्वलनशील पदार्थामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाजही वर्तवण्यात आला आहे। पोलीस आणि अग्निशमन विभागाचा संयुक्त तपास सुरू आहे। स्थानिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की अशा धोकादायक गोदामांवर नियंत्रण आणावं आणि रिहायशी परिसरात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। सूर्यकांत लोखंडे आहे आणि माझा हा प्लास्टिक स्क्रॅपचा व्यवसाय आहे, ज्योती पॉलिमर्सच्या नावाने। आणि मला म्हणजे आज सकाळी पहाटे 3 वाजताच्या जवळपास मला फोन आला की तुमच्या गोडाऊनला आग लागली आहे। मी त्याच हिशोबाने पटकन 10 ते 15 मिनिटांमध्ये गोडाऊनला पोहोचलो आणि इथे आल्यावर बघितलं की अग्निशमन दल ऑलरेडी आलेली होती आणि पोलीस पण ऑलरेडी इथं हजर होते आणि विझवण्याचं काम सुरू होतं। तर मग मी असं केलं की बा आजूबाजूला लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला की बा काय कारणाने आग लागली। तर त्यांनी सांगितलं की रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान एक लग्नाची वरात आली होती, त्याच्यामध्ये खूप सारे त्यांनी फटाके फोडले आणि त्या फटाक्याच्या चिंगारीने मला असं वाटतं की बा ते आग लागली आणि ते त्याच्यानंतर एक मोठी आगमध्ये कन्वर्ट झाला आणि पूर्ण आमचं जे स्क्रॅपचं जे गोडाऊन होतं ते जळून खाक झालं। तर म्हणजे जवळपास समजा शेड समजा लोह्याचं टिनाचं जे शेड आहे ते समजा जर बघितलं तर जवळपास नाही काही तर 40 ते 50 लाखाचं शेड होतं आणि जे माल जो जळून हे झाला तो जवळपास 15 लाखाचा माल असावा पाहिजे। जे आल्या त्या 4 झोनमधून आधी सुरुवातीला 8 गाड्या आल्या आणि ते कंटिन्यू गाड्या पाठवत राहिल्या। शासनाला माझी हीच विनंती आहे की मला जो संशय वाटत आहे की जी वरात आली होती लग्नाची त्याची तुम्ही तहकीकात करून मला जे काही मुआवजा मिळू शकतो ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा।